हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. बघा भावा बहिणींनो, काय पांढरी दिसते का? काय करू, केसच कलर कराय भेटा नाही. बघा आताच मसाला कुटून दळण दळून आली. झंपर शिवायचं काम चाललं होतं. बघा इकडं बघा राड आहे. हा ही मिशनीवर दिसतोय का? इकडे शिवलेलं झंपर तीन बघा दिसतंय का? मी शिवून टाकले तर लय मशनीवर राड आहे. दाखवाय सारखं नाही. बरं झंपर पण शिवल्यात मी. ही काही इकडे बी शिवून टाकल्यात. या शिवायचं काम चालू होतं आणि त्याच्यात माझी मसाला कुटाय आलं. मसाला कुटायला आता ऊन पडतंय, 2-3 दिवस झालं. मग मसाला कुटाय येते. मग मसाला कुठलं ही काय पोरींनी शाळेतनं येऊन पोहे बनवून खायचं चाललंय. तुला खायचं काय? खायचं ही काय पपई इथं कशी खाल्ली पपई. पपई खाल्ली सारं झालं. आता घरच्या पपया निघते द्या बऱ्याच लय. हे काय त्याच्यामुळं पपयावर ह्याच्यावर आता पोहे चालल्यात खायचं. हे काय इकडे चालल्यात पोहे. शिवण्या काय करते आता? मी आहे ना मसाला कुठलं दळणं दळली आणि तुम्हाला सांगते आताच तिखटाची आंघोळ केली. त्या तिखटामुळं पिठाने पांढरं झाल्यावर लगेच नहावं लागतं ना. आता शिलाई मशीनवर बसावं लागल परत मला. त्याच्यामुळं म्हणलं तिखटाची कपडे झालेली. बाहेरच चालू होतं आज माझं काम. ए बाडा तिया अगं ये. आता दिवस मावळत आलाय. ए दादाची आय, दादाची आय हो का? दादाची लय दिवस झालं भावा बहिणीला आठवण झाली तुझी. हा दादाच्या आईला बघायचंय. दादाच्या आईला दाखवा. दादाच्या आईला दाखवा. दादाची आई दिसना. दादाची आई बरी आहे का? दादाची आई हो का बोलावली दादाच्या आईला मी. दादाची आई तुम्हाला सांगते दाखवा. दादाची आई दाखवा म्हणलं. आता मी माझ्या कामात असते त्याच्यामुळं मला काही जास्त काही ही होत नाही. माझ्या कामात मी गुंतलेली असती. तिला तर माहिती असेल दिवसभर माझ्या माग माझं काम चालू असतंय. ही झालं किती, ती झालं किती. ही बघा दादाची. बोला. अगं बरेच दिवस झालं भाऊ बहीण म्हणतात पूनमताई आम्हाला दादाची आईची भेट घालून दे, दादाची आईची भेट घालून दे. मग आता दादाची आईची भेट घालून देते हो का? बघा दादाची आई आई बसले. आता दिवकुळे गेलेत. बबन दिवकुळे वारलेत. आज 10-12 दिवस झाले. उद्या 13वा आहे. उद्या त्यांचा 13वा करायचा. मग ती सगळी तुझी काळजी पोटी लय दिवसापासून मला म्हणतात पूनमताई आम्हाला दादाच्या आईला भेटव, दादाच्या आईला भेटव. पण आता माझ्या माग काम असतात तुला तर माहिती आहे. मग काय मी दिवसभर ही झालं किती, ती झालं किती. मग मला काही जास्त येणं होत नाही. आता मस्त हितनच आपलं हाय बाय करायचं. मग काय आता दादाची आई बी आता कसं भावा बहिणीनं शेवटी काय जीवनसाथी गेला संपला होय. मग काय पडली आता एकटी. एकटी नाही पडणार आपण आहे तर सगळी तशी. सगळे आहेत. लोक आहेत, सून आहेत, भाव आहेत, भावजा आहेत, सगळे गणगोत आहेत. कोणी मला टाकून नाही देत. सगळे आधार द्यासारखे आहेत. लोक आधार देतो. लोक घेऊन चाललाय मला. लोक काय मला इथं ठेवीन का? हो. मग तू काय नियोजन केलं? जायचं नियोजन केलं? जायचं 8-15 दिवस राहायचं. आपलं महिना 1.5 महिना यायचं परत आपलं. होय. हा आता ही बायडा आते हो का? एकटा जीवन सदाची. जशी म्हातारी गेली आता तिची पण आई तिला साथीदार होती. ही सगळी भावताली माझ्या तुमच्या पूनमताईच्या जी भावताली आहेत ना ही सगळी काय म्हणतात आता तुमच्या पूनमताईला तर तसं सगळी असून परकी असल्यासारखीच आहे. तशीच ही माझी साथीदार आहेत हो का? ही झालं, हे झालं.
ही बिया का पिकले केसाची. पिकल्या केसाची आहे का? बसलोत आता. अगं लुगड्याच्या घड्या घालीत होते. पुन्हा तुला सोड नाही करणार. बघा इचरा इचरा तिलाच आता काय काय भाऊ बहीण म्हणतात तुला. हा? स्वयंपाक करायचा पाहुणे आलेली. बर जा जा कर हा. कर कर. रस्त्याने येते. ते डंका पुढे मला ऐकून म्हणलं जर जायचं. आता काय करते हा हा हा. हा हो का बाय बाय करून चालली ती. तर भाऊ बहिणीनं निघाली ती. दिली बेटा आता. दिली भेट. सगळ्यांनी भेटला आता कडकडून तुम्ही. हा आणि ही बायडा ते काय म्हणती दिवसभर मला सवड नाही. आता तिला माहित आहे ती समोर आहे माझ्या बघती. आता काय काय भाऊ बहीण तर म्हणते तू काम करीत नाही ऐकतं बसून. काय काम डंका झाले गिरण गिरण झाली की मिसळणे मिसळ झाली की गिरण गिरण झाली की डंका. ते पेसात पडी जाऊ. पेचात पेचात पडली. काय करावं भाऊ बहिणीनं लेकरांच्या शिक्षणासाठी जीवाची धडपड करावं लागते. तिला तर माहित आहे माझ्या मागं किती केलं आहे. तेवढ्यातनं टाइम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवती. बरेच भाऊ बहीण व्हिडिओ नाही टाकलं की म्हणतात पूनमताई व्हिडिओ नाही. आता कालच्यानी भाऊ बहीण मला म्हणतात पूनमताई तुम्ही लय पांढरा झालाय, केस पिकलेत, केसाला कलर करा केसाला. आता मस्त सगळे कलर फिलर आहे पण टाइमच नाही केसाला रंग द्यायला. हो तुझ्या जोडीला अजून काय येईन मी. मग आपण दोघी मित्रिणी पांढऱ्या मग केसाच्या. काय करायचं? हा? मग बायडा त्या हे काय त्यांना आवडते मी. मग मी बी आवडायला लागली आता तुझ्यावानी केस केले झाल्यापासून. नाही त्यांना मी आवडते. कुणी सांगते तर भाऊ बहिणींना म्हणलं चला आता सकाळपासून काय मी व्हिडिओ टाकला नव्हता. म्हणलं व्हिडिओ टाकावा. भाऊ बहीण वाट बघत असते आली त्याच्यामुळं म्हणलं टाका व्हिडिओ. होय टाकला. आता बायडा आती आम्ही बसलोत. आता आपला आता काय थोडस मिशनीव बसायचंय ग मला. पण म्हणलं आता थोडासा लय दमलेवन झाला जीव. म्हणलं आता एक भावा बहिणींना एखादा व्हिडिओ काढून टाकावा. आणि मग म्हणलं आपलं शिलाई मशीनचं काम चालू करावा. बाडा ते झाला का नाही चहा पाणी तुझं. शेळ्या पेरे पाणी पेऱ्याचा शेळ्या कोणाच्या गप पडायची. हं? गप जपायचा. आता जेवण फिवण जेवायचा भूक लागेल तेव्हा. हं? अगं तुझी मिक्सर पांढरे पडायला पाणी. आता ती म्हणती माझं बी दुखू दुखू करतय. बायडा त्या म्हणती तिला म्हणलं आता जरा शेळ्याला आराम दे. जीवाचं बघ माणसाची 4 दिवसाची जिंदगी आहे भावा बहिणीनं. लय समजून सांगते मी तिला पण आता ती ऐकत नाही आपलं. काय करायचं. बहीण मला कोण देईन खायला घरी. हा खायला कोण देईन भावा बहीण. मला आधार नाही आसरा नाही काय नाही माहिती. मी हाय अशी. आता मस्त भाव आहेत भाचं आहेत सर नातलं घाय की. पण राहते एकटीच. आपल्याला देत नाही तर. नातलग सगळं असून नसल्यावर या आता उन्हाळ्यावानी कडक ऊन 2-4 दिवस झालं पडायला लागलं या. 2-4 दिवस झालं भाऊ बहिणीनं उन्हाळ्यावानी आहे ना कडक ऊन पडतंय. म्हणून मसाल्याची गडबड चालली बायांची. आता बरेच दिवस झालं. हा मग आता 2-4 दिवस कडक ऊन पडल्यामुळे मिरच्या चांगल्या खळखळ वाळल्या. पण साधाळलेल्या असल्या मिरच्या मग मसाला जरा ढिसार राहतो ना बारीक. हा
खाल्लं का ग बायानो? माझी मशनी पसला आवरा तेवढा आता मला काय अवसानच नाही. पण नीट नाटका ठेवा. ती जम्पर जोडलेला आहे मी एक मशनीवर, ती असं कुठं चिरुटे हालू देऊ नका. पापणी एक उडती हो काही जेवते हाताची. नुसती 2 दिवस झालं पापणी उडती बायडा ते. हा 2 दिवस झालं नको नको केलंय तिने मला. डावी डावाल तिने उजवी रडावती ना. हो का. ही नुसती अशी फाट 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 लावलंय. तरी काल टाइम काढून भवया कोरले ते. आयब्रो केला आब्रो. भवया कोरल्या टाइम काढून. आता असा टाइम काढून आता उद्या आहे दाजी घरीच. दाजीला सुट्टी. उद्या करीन केस पांढर. पांढरच म्हणते काळ. काळ नाही नाही पांढरं करायचं का बाबा. चला मग भावा बहिणींनो. घेतलंय आता रिलॅक्स थोडं. जरा बसती गप्पा हानीत बाहेर आत्या संग. बाहेर आत्या संग 4-2 गप्पा गोष्टी करते आपल्या हितागोजाच्या. आता ती मला निमितीला होय. आता आम्हाला आजार कोणाचा आहे? आम्हाला आजार नाही. ती मला निमितीला सांगू कुणाला नाही. तशी मी सांगत असते तुम्हाला भावा बहिणीनं. माझं हित गुज काय असेल ती मी तुमच्या बरोबर माझं सुख दुःख मी सांगत असते. तुम्ही आहे तर माझ्या जीवा भावाला. तुम्हाला आपलं म्हणून मी सगळ्या गोष्टी माझ्या सांगत असते. हाय मग सगळी विचारत्यात. तुझा बी जिवाळा लागलाय सगळ्यांना बायडा त्या. सगळी विचारते ती बायडा त्या बरी आहे का. आता 2-4 दिवस झाले विचारत होती दादाची आई कशी आहे. दादाची आईला दाखव. आता दादाची आईचं बऱ्याच दिवस झालं मी दावली नाही ना. मग म्हणलं आता तिला दाखवावी म्हणून मी हाक मारली होती. हो का. संध्याकाळचं मस्त वातावरण झालंय. आता बाहेर तर काय बायडा त्या स्वयंपाक काय स्वयंपाकाला काय मी याय ना घडे चुलवानावर. आता काय येते मी दमून जातीन काय चुलवानावर बसू. मग काय तो आम्ही बघा कसा आरामशीर झोपलाय आहे का. टॉमी चाल आला बघा भेट द्या तुम्हाला. टोमा मग मग हे दिसतोय का हो. अरे टोमा अरे माझा टोमू आहे टोमू. दिसला का टोम्या. चल चल टोम्या. ए टोम्या गेला की तिकडं. पळून गेला की. यार आगाव भामटा. टोमू चल. ते रुसलाय आता. रुसून बसला आता फुगून रुसून. नवऱ्याला बाजार आणायला लावलाय ग. काय राहिलं नव्हतं म्हणलं भाजीपाला ही काहीच राहिलं नव्हतं. दिन ना काय आहे उद्याच्या दिन ना. आता तू आता महाग बटाटे खायची बंद केली होती. बरं चला भाऊ बहिणींनो बाय करते आता सगळ्यांना.